नमस्कार. जसे की मी तुम्हाला बोललो, एक अंदाज होता माझा की पावसाळ्यापूर्वी कदाचित सुरू होऊ शकतो. परंतु इथे जे साहेब होते अधिकारी, त्यांच्याशी मी बोलणं केलं असतं मला असं समजलं की जिथे खोदकाम वगैरे झालं आहे, रस्ता व्यवस्थित करण्यात घेतला, तो कदाचित त्यासाठीच असेल. तर म्हणजे वाहतूक कोंडीतून सुटका भेटेल, ट्रॅफिक जाम पूर्णपणे आपल्याला म्हणजे डोक्यातनं निघून जाईल आणि आपण सुसाट प्रवास करू. आपली मराठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी वडपे ब्रिज. नमस्कार, मी योगेश आंबवले. आज वडपे ब्रिज कदाचित पावसाळ्यापूर्वी चालू होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तो अंदाज काय ते मी दाखवण्यासाठी आलेलो आहे. मी सध्या उभा आहे ते आपल्या वडपे ब्रिजवर. वडपे ब्रिजवर जे सायनेज बोर्ड वगैरे आहेत, जे काय दिशादर्शक फलक वगैरे, ते सुद्धा पूर्ण लावण्यात आलेले आहे. आणि इथे कामं आहे ना, माझा अंदाज आहे पावसाळ्यापूर्वी सुरू होईल का ते मी सांगतो. आता तुम्हाला चला दाखवतो. जी मुंबईकडनं येणारी लेन आहे त्याच्या संदर्भात तर काय मी सांगू शकत नाही, परंतु ही जी नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारे मार्गिका ही कदाचित सुरू होऊ शकते असा एक अंदाज आहे माझा. का इथे बघा, इथे रस्ता खणला गेलेला आहे बराचसा. कदाचित पुढे अजून एक 2 दिवस झाले इथे काम सुरू आहे, काय त्याचा अंदाज येत नाही. आणि ही जी बाजू आहे ही भिवंडीकडनं येणारी आहे. प्लस इथे बाजूला जो रस्ता खराब आहे ना, तिथे देखील डांबर वगैरे लेवल करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो होतं, चला पुढे. हा बघा, हा जो मार्ग हा म्हणजे डिवायडर आहे. एक नाशिकला जाणारा मार्ग आणि नाशिकहून येणारा मार्ग वडपीच्या ठिकाणी. फक्त हा डिवायडर आता पूर्णपणे खणला गेलेला आहे. तसेच बाजूला आहे ना खड्डा टाईप होता एक, म्हणजे रस्ता जो आहे तो लेवल करण्यात आला आणि तिथे देखील भराव टाकण्यात आलेला आहे. म्हणजे जी बाजूचा जो पट्टा आहे तो देखील वाढवला जाईल पार, मला वाटतं सांगरेलापासून. कारण एक छोटा रस्ता पडतो त्याला अजून वाढवून हा मार्ग कदाचित इथून 1 लेन तरी चालू करतो अंदाज माझा. कारण ते 1 लेनची चालू करणार तिथं बरंचसं तुम्ही बोर्ड वगैरे पाहू शकता लावलेलं. मी तुम्हाला राऊंड मारून दाखवेल तिथे. पण जी उतरण आहे मुंबईकडनं त्याच्याबद्दल काय सांगता येत नाही. आणि वडपेतनं इथून ज्या गाड्या यायच्या त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेम होईल. इथे मात्र रस्ता रुंद करण्यात आलेला आहे. तर पाहूयात पुढे कसं होईल कसं नाही, त्याच्या संदर्भात मी अपडेट देईल. आता मला जे वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा रूट डायरेक्ट इथनं मेन रोडपासून घेण्यात आलेला आहे. काय करतील बघू. मी 5-6 दिवस अजून जसे अपडेट देतील तसा सांगण्याचा प्रयत्न करेल. तात्पुरत्या सध्या इतकाच की हा रस्ता कदाचित पावसाळ्यापूर्वी सुरू होऊ शकतो. कुठला? वडपे ब्रिज, वडपे फ्लायओव्हर. एक छोटीशी अपडेट आपल्यासाठी. आणि मी तुम्हाला आता वडपेचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो नक्की काय आहे ते. खास आपल्यासाठी आपले मराठी सतत नवीन नवीन वेगवेगळे रोड अपडेट्स. आणि आज आपण वडपे या जे ब्रिज आहे, वडपेचा ब्रिज, त्याच्यावरून प्रवास करीत आहोत. आणि इथनं आत्ताच जे इंजिनियर साहेब होते त्यांची गाडी गेली इथनं जीप, तर आपण त्यांना जाऊन भेटूयात. म्हणजे जेव्हा मी शूट करतो त्यावर ती गाडी गेली, तर आता जाऊन आपण त्यांना भेटूयात आणि त्यांच्याकडनं त्या पुलासंदर्भात थोडी माहिती घेऊयात की केव्हापर्यंत हे पूर्ण तयार होऊन हा जो उड्डाणपूल आहे हा लोकांना वाहतुकीसाठी केव्हा सुरू होईल या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत. नमस्कार. जसे की मी तुम्हाला बोललो, एक अंदाज होता माझा की पावसाळ्यापूर्वी कदाचित सुरू होऊ शकतो. परंतु इथे जे साहेब होते अधिकारी, त्यांच्याशी मी बोलणं केलं असतं मला असं समजलं की ही जी लाईन आहे मुंबईकडे जाणारी, ही लाईन कदाचित लवकरात लवकर चालू होईल. आणि ज्या बाकी दोन्ही लाईन आहेत, म्हणजे मुंबईकडून येऊन जी आपल्या नाशिककडे जाणारी लाईन आहे, या लाईनचं देखील काम झालेलं आहे. आणि ही जी लाईन आहे जी मुंबईकडे जाणारी नाशिककडची, हिचे देखील काम झालेलं आहे. आणि 1 मेपर्यंत कदाचित हा पूर्ण ब्रिज पूर्ण म्हणजे वाहतूक सुरू झालेली असेल. आणि तात्पुरता सध्या कदाचित 8 दिवस किंवा 15 दिवसात हा जो रूट आहे जो मुंबईकडे जातो हा मार्ग चालू झालेला असेल.
तर पाहूयात पुढे. आणि या अनुषंगाने जो मी आता अगोदर दाखवला व्हिडिओमध्ये जिथे खोदकाम वगैरे झालं आहे, रस्ता व्यवस्थित करण्यात घेतला, तो कदाचित त्यासाठीच असेल. तर म्हणजे वाहतूक कोणती जाऊन सुटका भेटेल, ट्रॅफिक जाम पूर्णपणे आपल्याला म्हणजे डोक्यातनं निघून जाईल आणि आपण सुसाट प्रवास करू. चला तर आता वडपे उड्डाणपुलापासून आपण सुरुवात करूया. तर वडपेचा ब्रिज आहे, इथून आपण वडपे टेकडीचा जो ब्रिज आहे ज्या ठिकाणाहून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे कनेक्ट होतो आपल्या मुंबई नाशिक महामार्गाला, ज्या ठिकाणाहून आपल्या समृद्धी महामार्गाचे वळण घ्यावं लागते अशा ठिकाणी जो वडपेची टेकडी ज्याला म्हटले जाते, त्या वडपेच्या टेकडीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचे देखील आपण काम पाहायला जाणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण वडपेचा जो ब्रिज आहे तो आपण पाहिला, त्याच्या संदर्भात थोडी माहिती घेतली आणि इथून आता आपण पुढे निघालो त्या वडपेची टेकडीचा जो ब्रिज आहे तिथपर्यंत प्रवास करायला. चला. मुंबई नाशिक महामार्गावर जे वडपे, इथून वडपेपासून पुढे पडग्यापर्यंत जो रस्त्यामध्ये डिवायडर आहे त्या डिवायडर तुम्ही कामे पाहू शकता. पूर्ण डिवायडर खणला गेलेला आहे. ते यासाठीच की हा जो ब्रिज आहे हा सुरू झाल्यानंतर हा डिवायडर अर्धा वर्षानंतर पूर्ण झालेला असेल. आणि रस्ते तुम्ही पाहू शकता किती चकाचक आहे. आत्ताच डांबरीकरण झालेत, 8 दिवस झालेत. फक्त एकच अपेक्षा, एकच आशा आहे की हा डांबरीकरणाचा रस्ता पावसाळ्यात देखील असंच राहावं. नाहीतर मग जशी पावसाळा सुरुवात होईल या डांबरीकरण जो रस्ता आहे ज्यातला डांबर असा वरती येऊ नये एवढीच एक माफक अपेक्षा आहे. बाकी प्रवास मात्र सुसाट आणि खूप स्मूथ चालू आहे आपला.